one question related to magnetic induction due to single pole. Okay, the distance between the poles of horseshoe magnet is 0.1 meter. So there is a horseshoe magnet like this. Here there is a north pole, here there is a south pole, and distance between two poles is 0.1 meter. Distance between two poles is 0.1 meter, and pole strength of each pole. Pole strength of each pole is 0.01 ampere meter. इंडक्शन ऍट मिडवे बिटवीन द पोल्स. या दोन्ही पोलच्या मिडवेला सेंटरला इंडक्शन किती असणार असं विचारलेलं आहे. आता काय करावं लागेल, मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल एक काढावं लागेल, मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू साऊथ पोल एक काढावं लागेल, आणि मग त्यांचे काय करावं लागेल, आपल्याला व्हेक्टर ऍडिशन करावं लागणार. फक्त ऍडिशन नव्हे, व्हेक्टर ऍडिशन. बिकॉज मॅग्नेटिक इंडक्शन इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता इथे डायरेक्शन तुम्हाला सांगायची राहिली. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक इंडक्शन? लक्षात घ्या, डायरेक्शन ऑफ B. So direction of magnetic induction is away from north pole. Away from north pole. मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन कशी असते? अवे फ्रॉम नॉर्थ पोल असते, और टुवर्ड्स साऊथ पोल असते. हे लक्षात ठेवायचं इथून पुढे. बी ची डायरेक्शन म्हणजे एका सिंगल पोल मुळे जे काय सो मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू सिंगल पोलचा फॉर्म्युला काय आहे? μ0/4πm/r². आणि डायरेक्शन कशी असणार आहे? अवे फ्रॉम नॉर्थ पोल किंवा टुवर्ड साऊथ पोल अशी डायरेक्शन असणार आहे. ओके, आता बघा, हा जो मिड पॉइंट आहे नॉर्थ पोल मॅग्नेटिक इंडक्शन. हा जो मिड पॉइंट आहे नॉर्थ पोल मुळे काय असणार? अवे फ्रॉम नॉर्थ पोल. आणि साऊथ पोल मुळे काय असणार आहे? टुवर्ड साऊथ पोल. आणि दोन्ही मॅग्नेटिक इंडक्शन काय यायला लागलेत? सेम डायरेक्शन यायला लागलेत. म्हणजे टोटल मॅग्नेटिक इंडक्शन ऍट मिड पॉइंट म्हणजे काय येणार आहे? मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल प्लस मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू दी साऊथ पोल. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल μ0/4πm/r². आणि साऊथ पोल मुळे देखील काय येणार आहे? μ0/4π. त्याची पण पोल स्ट्रेंथ तेवढीच आहे आणि डिस्टन्स देखील तेवढंच आहे. ओके, मग याची काय करावं लागेल आपल्याला? ऍडिशन. ऍडिशन केल्यावर काय होणार? 2 टाइम्स होणार आहे. टू टाइम्स μ0/4πm/r² असं ते आन्सर येणार आहे. सो 2 ऍज इट इज. μ0/4π ची व्हॅल्यू असते 10⁻⁻⁷. m पोल स्ट्रेंथ किती आहे? 10⁻². बरोबर आहे ना? 0.01 मीन्स 10⁻². डिवायडेड बाय r² म्हणजे एका पोल पासून त्या पॉइंटचं डिस्टन्स ते किती येणार आहे? 0.1 मीटर. हे नॉर्थ आणि साऊथ मधलं डिस्टन्स आहे, आणि मग त्याच्यामुळे मिड पॉइंटचं डिस्टन्स काय येणार आहे? पॉइंट, याचा हाफ ना, 0.05. सो देअरफॉर 2 डिवायडेड बाय 0.05 मीन्स 5 × 10⁻². आणि पॉवरचं कॅल्क्युलेशन -7 -2 म्हणजे -9. सो 2/5 मीन्स 0.4 × 10⁻⁷ or 4 × 10⁻⁸ टेस्ला. सो दिस इज द आन्सर. सो हे एक एक्झाम्पल झालेलं आहे मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू सिंगल मोनोपोल. ओके, और मोनोपोल मुळे किंवा सिंगल पोल मुळे क्रिएट होणार. आता आपल्याला बघायचं आहे मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू मॅग्नेटिक डायपोल. कारण जनरली मोनोपोल एक्झिस्ट करत नाही, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू डायपोल किती असणार आहे याचं एक छोटंसं डेरिवेशन आहे, ते डेरिवेशन आपण बघूया. सपोज दिस इज अ मॅग्नेटिक डायपोल. मॅग्नेटिक डायपोल म्हणजेच काय असतं? मॅग्नेट असतं, माहिती आहे ना. हिअर देर इज अ नॉर्थ पोल ऑन दिस साइड and on this side there is a south pole, and suppose there is a point P.
दिस इज द नॉर्थ पोल, दिस इज द साऊथ पोल. आपल्याला काय करायचं आहे, मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू डायपोल, डायपोल मुळे क्रिएट होणारं मॅग्नेटिक इंडक्शन. ओके. आता बघा, हा जो पॉइंट P आहे तो कुठं आहे, इट इज ॲट डिस्टन्स सपोज R फ्रॉम द सेंटर ऑफ द डायपोल ॲट एन अँगल थिटा. आपल्याला माहिती आहे की साऊथ पोल आणि नॉर्थ पोल यांच्यामध्ये डिस्टन्स किती असतं रे, माहिती आहे ना, इट इज 2L डिस्टन्स असतं. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल मध्ये डिस्टन्स 2L असतं. म्हणजे नॉर्थ पोल पासून Nचं डिस्टन्स काय असणार आहे, L असणार. दिस डिस्टन्स इज L अँड दिस डिस्टन्स इज ऑल्सो L. ठीक आहे. आता काय करूया, P पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल एकदा काढूया आणि P पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू साऊथ पोल एकदा काढूया आणि मग त्यांची वेक्टर ऍडिशन करूया. बरोबर. म्हणजे आता बघा, नॉर्थ पोल पासून येणार जे डायग्राम आहे ती या पद्धतीने येईल. डायग्राम थोडीशी रिड्रॉ करतो मी. Here there is a point P. Here there is a center of the dipole. Okay, P आणि center. P आणि सेंटरला जॉईन करणारी ही लाईन आहे. ओके. So this distance is suppose R distance. Here there is a north pole. Here there is a south pole. Okay. North pole, south pole. नॉर्थ पोल पासून किती डिस्टन्सला असणार आहे, एवढ्या डिस्टन्सला असणार आहे. आणि साऊथ पोल पासून एवढ्या डिस्टन्सला असणार आहे. ओके. आता हे डिस्टन्स इकडचं L आहे, इकडचं डिस्टन्स L आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स काय होणार आहे, दॅट इज 2L. सपोज दिस अँगल इज दिस अँगल इज थीटा. अँगल थीटा असेल सपोज. ठीक आहे. आता सपोज मी या ठिकाणी काय केली, परपेंडिक्युलर ड्रॉ केली. इथं अशी परपेंडिक्युलर ड्रॉ केली. तसं इथून पण परपेंडिक्युलर ड्रॉ केली. परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर अप्रॉक्सिमेटली ही जी साइड आहे, ही इथून एवढी साइड, ही L cos थीटा होणार आहे. ओके. लक्षात येते का बघा. म्हणजे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे, L cos थीटा असणार. किंवा बाय ट्रिग्नॉमेट्रीच्या रिलेशननुसार ही डिस्टन्स देखील काय येणार आहे, L cos थीटा येणार. आता टोटल मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय येणार आहे, सुरुवातीला मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल काढूया. इथं नॉर्थ पोल आहे, बरोबर आहे ना. आता हे डिस्टन्स किती असणार सांगा, नॉर्थ पोल पासून P पॉइंटचं डिस्टन्स R मायनस L cos थीटा असणार. लक्षात येते का. कारण मी काय अज्युम करायला लागलोय, ही साइड आणि ही साइड सेम असेल असं अज्युम करायला लागलो. म्हणजे इथून इथपर्यंत आणि इथून नॉर्थ पोल पासून P पॉइंट, म्हणजे NP जेवढं डिस्टन्स आहे तसं फॉर एक्झाम्पल हा पॉइंट O असेल. O किंवा त्याला काय नाव देऊया, दुसरं नाव देऊया. सेंटरला O म्हणूया, हा N, हा S आणि हा जो पॉइंट आहे त्याला काय म्हणूया, फॉर एक्झाम्पल X. मी काय अज्युम करतोय, Px जेवढं आहे तेवढं Pn आहे असं अज्युम करतोय. आणि त्याच्यामुळं OP डिस्टन्स किती आहे, O टू P डिस्टन्स हे R आहे, हे तुम्हाला माहित आहे. R मायनस L cos थीटा केलं, लक्षात येते, OP मायनस OX केलं तर XP येणार ना.
सो आर मायनस एल कॉस थिटा म्हणजे एक्सपी येणार आहे. आर मायनस एल कॉस थिटा डायग्राम मध्ये लक्षात येते ना. आर मायनस एल कॉस थिटा म्हणजे एक्सपी येणार आणि एक्सपी आणि एनपी अप्रॉक्सिमेटली सेम आहे. एक्झॅक्टली सेम नसलं तरी अप्रॉक्सिमेटली सेम आहे. अप्रॉक्सिमेशन इथं करावं लागतं आपल्याला. आता मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल येणार आहे म्यू नॉट बाय 4 पाय. पोल स्ट्रेंथ असणार आहे एम डिवायडेड बाय आर मायनस एल कॉस थिटा स्क्वेअर येणार. तसं मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू साऊथ पोल काय येणार आहे म्यू नॉट बाय 4 पाय. त्याची पोल स्ट्रेंथ देखील काय आहे एम आहे आणि डिस्टन्स किती आहे बघा. आता बघा पुन्हा एकदा मी ओपी डिस्टन्स आणि हे वाय सपोज असेल, वायपी डिस्टन्स, ओपी डिस्टन्स आणि वायपी डिस्टन्स सेम ऍझ्युम करतोय. सो ओपी किती आहे आर आहे, वायपी किती असणार आर आणि त्याच्या पुढे किती आहे एल कॉस थिटा. सो आर प्लस एल कॉस थिटा याचा स्क्वेअर. ही स्टेप अगोदर लक्षात आले का सांगा. हे जे मी काय केलंय नॉर्थ पोल मुळे पी पॉइंटला किती होणार आणि साऊथ पोल मुळे किती क्रिएट होणार आहे. याच्यामध्ये काय डाऊट असले तर अगोदर विचारा. ही गोष्ट लक्षात आली का. पार्थ कुठं आहे, पार्थ बोल जरा. आली सर लक्षात. अमेय कुलकर्णी. हो सर. हे एक्झॅक्टली सेम डिस्टन्सेस येणार नाहीयेत, परंतु जनरली कंडिशन कशी असते डायपोल हा छोटा असतो आणि पी पॉइंट दूरवर असतो. ही गोष्ट ऍझ्युम केली तरच हे असं होणार आहे, लक्षात घ्या. ओके, कुणाला इतर कुणाला जर काही डाऊट असेल तर तो डाऊट विचारा. ओके, नॉर्थ पोल पासूनचं पी पॉइंटचं डिस्टन्स येतं आर मायनस एल कॉस थिटा आणि साऊथ पोल पासूनचं पी पॉइंटचं डिस्टन्स येतं आर प्लस एल कॉस थिटा. ठीक आहे. आता नॉर्थ पोल मुळे क्रिएट होणार मॅग्नेटिक इंडक्शन कसं असणार, दॅट इज अवे फ्रॉम द नॉर्थ पोल म्हणजे हे बीएन असणार आहे. आणि साऊथ पोल मुळे क्रिएट होणार मॅग्नेटिक इंडक्शन कसं असणार आहे, टुवर्ड्स साऊथ पोल येतं बीएस. अशा दोन डायरेक्शन येतात बीएन आणि बीएसच्या. ओके, आता रिझल्टंट काढायला पाहिजे ना आपल्याला याचा. तर मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल म्हणजे अवे फ्रॉम नॉर्थ पोल असणार आहे आणि मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू साऊथ पोल म्हणजे टुवर्ड साऊथ पोल असणार आहे. आणि या दोघांचा आपल्याला रिझल्टंट काढायचा आहे. ओके, आता हा अँगल जर ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून मी अँगल काढायचा प्रयत्न केला तर हा अँगल जो आहे, कारण हा अँगल माहित असल्याशिवाय आपल्याला रिझल्टंट फाइंड आउट करता येणार नाही, बरोबर आहे ना. तर हा अँगल साधारणपणे 2 थीटा येतो. जर ते ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून जर आपण बघितलं तर दिस अँगल इज इक्वल टू 2 थीटा. कारण हा अँगल काय आहे, दिस अँगल इज थीटा. सो अप्रॉक्सिमेटली हा अँगल देखील काय येणार आहे, थीटाच येणार अप्रॉक्सिमेटली. एक्झॅक्टली नाही, त्याच्यापेक्षा कमी येणार, परंतु अप्रॉक्सिमेटली. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू डायपोल मध्ये अनेक अप्रॉक्सिमेशन करावे लागतात, त्याच्याशिवाय आपल्याला हे डेरिव्हेशन मिळतच नाही, लक्षात घ्या. ओके, बुक मध्ये काही डेरिव्हेशन दिलेलं नाही. आणि मग आता आपला रिझल्टंटचा जो फॉर्म्युला आहे, रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आहे, आपण वेक्टर टॉपिक मध्ये बघितलेला आहे. स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा अशा प्रकारे फॉर्म्युला आहे. आणि हा फॉर्म्युला वापरला
आणि मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू डायपोल ऍट दिस पॉइंट पी जर फाइंड आउट केलं तर ते मॅग्नेटिक इंडक्शन रिझल्टंट मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला येतो दॅट इज हे डेरिवेशन जे आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपण करूया. एक मिनिट वेगळ्या पद्धतीनं थोडंसं करूया. या पद्धतीनं पण आन्सर येईल परंतु याच्यामध्ये खूप अप्रॉक्सिमेशन्स यायला लागलेत. थोडंसं वेगळ्या पद्धतीने करूया. वेगळ्या पद्धतीनं म्हणजे कसं बघा. एक मिनिट. हे बघा. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू डायपोल ऑन द ऍक्सिस एकदा काढूया, ऑन द इक्वेटर एकदा काढूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. पुन्हा एकदा जरा बघा. Suppose here there is a south pole, here there is a north pole आणि हा तुमचा काय असणार आहे, this is your axis. This is your axis. जरा व्यवस्थित लक्ष द्या पुन्हा एकदा. This is the center, त्याला आपण O म्हणूया. O to N डिस्टन्स किती असतं हे तुम्हाला माहित आहे. O to N किती असतं, L असतं. आणि S to O किती असतं, L असतं. आणि P पॉइंट जो आहे तो सपोज ऍक्सिस आहे. तर फर्स्ट मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू डायपोल ऑन ऍक्सिस अगोदर काढूया. ओके, म्हणजे ती तिसरी केस जी आहे ती आपल्याला व्यवस्थित काढता येईल. ऍक्सिस वर किती डिस्टन्सला आहे, O पॉइंट पासून सपोज P हा पॉइंट किती डिस्टन्सला आहे, सपोज R इतक्या डिस्टन्सला आहे. तर बघा आता पुन्हा एकदा काय करूया, मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल काढूया अगोदर. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल काय येणार, μ0/4π. नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ असणार काय आहे, m डिवायडेड बाय. आता मला सांगा जरा, नॉर्थ पोल पासून P पॉइंटचं डिस्टन्स किती असेल रे, जरा सांगा बघूया, बोला लवकर. नॉर्थ पोल पासून P पॉइंटचं डिस्टन्स किती असणार, R - L. लक्षात येते ना, स्क्वेअर, बरोबर आहे ना. कारण O to P किती आहे, R आहे आणि O to N किती आहे, L आहे. सो R - L ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल. तसं मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू साऊथ पोल काय येणार, μ0/4π m डिवायडेड बाय साऊथ पोल पासूनचं डिस्टन्स R + L स्क्वेअर. जस्ट अ मिनिट. आता नॉर्थ पोल मुळे प्रोड्यूस होणारे मॅग्नेटिक इंडक्शन कसं असतं, अवे फ्रॉम नॉर्थ पोल. सो दिस इज BN. आणि साऊथ पोल मुळे क्रिएट होणारं मॅग्नेटिक इंडक्शन कसं असणार आहे, टुवर्ड साऊथ पोल, दॅट इज BS. ओके, सो रिझल्टंट मॅग्नेटिक इंडक्शन ऍट पॉइंट P म्हणजे या दोघांची व्हेक्टर सम आपल्याला करावं लागेल. सो रिझल्टंट मॅग्नेटिक, आता हे दोन BN आणि BS अपोजिट डायरेक्शन आहेत, बरोबर आहे ना. मग त्यांचं काय करावं लागेल, आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार. यांना अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे सबट्रॅक्शन. सो म्यू नॉट इंटू स्मॉल m डिवायडेड बाय 4π कॉमन निघेल इन ब्रॅकेट. नॉर्थ पोल मुळे जेवढं प्रोड्यूस होणार त्याच्यातून साऊथ पोलचं मायनस करावं लागेल, म्हणजे 1/R - L स्क्वेअर मायनस 1/R + L स्क्वेअर. and therefore magnetic induction μ0 into m divided by 4π in bracket. आता काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. R + L स्क्वेअर मायनस R - L स्क्वेअर डिवायडेड बाय R - L R + L. आता A - B इंटू A + B म्हणजे काय असतं, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर असतं, माहित आहे ना. सो R स्क्वेअर मायनस L स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. ब्रॅकेटचा स्क्वेअर तर ऍज इट इज राहणारच आहे. आणि न्यूमरेटरला बघा, R + L चं एक्सपान्शन केलं, R + L स्क्वेअरचं एक्सपान्शन काय येणार, R स्क्वेअर + L स्क्वेअर + 2RL, बरोबर. आणि तसं R - L स्क्वेअर याचं एक्सपान्शन केलं तर काय येणार, R स्क्वेअर + L स्क्वेअर - 2RL. आता सबट्रॅक्शन असल्यामुळे काय होणार, R स्क्वेअर कॅन्सल, L स्क्वेअर कॅन्सल आणि 2RL
मायनस मायनस 2RL म्हणजे काय होणार इथं, मी काय सांगतोय लक्षात येते ना, 4RL शिल्लक राहणार इथं न्यूमरेटरला, डिवायडेड बाय R स्क्वेअर मायनस L स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. सो देअरफॉर म्यू नॉट बाय 4 पाय. आता बघा पोल स्ट्रेंथ इंटू 2L, हे बघा कॅपिटल एम म्हणजे माहिती आहे ना डायपोल मोमेंट, त्याला काय म्हणतो आपण, पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथ. एम इंटू 2L म्हणजे कॅपिटल एम असतं. सो एम इंटू 2L फक्त याच्यातला मी एम बरोबर जोडतो, त्याच्यामुळे काय होणार आहे 2 शिल्लक राहणार अजून एक, कॅपिटल एम आर डिवायडेड बाय R स्क्वेअर मायनस L स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज द मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द ऍक्सिस. आता हा एक फॉर्म्युला पाठ करावा लागेल. कसा आला लक्षात आलं का, मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द ऍक्सिसचा फॉर्म्युला काय असतो, ड्यू टू डायपोल म्यू नॉट बाय 4 पाय 2mr डिवायडेड बाय R स्क्वेअर मायनस L स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द ऍक्सिस लक्षात आलं का अगोदर. आणि याच्यामध्ये जर शॉर्ट डायपोल असेल, काही वेळेला शॉर्ट डायपोल असं क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं. शॉर्ट डायपोल म्हणजे एल काय असतं, ऍज कम्पेअर टू आर निग्लेजिबल असतं. हे एल जर निग्लेजिबल असेल ऍज कम्पेअर टू आर, तर ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये एल स्क्वेअर काय करू शकतो आपण, निग्लेक्ट करू शकतो. आणि त्याच्यामुळं असा पण फॉर्म्युला येतो, म्यू नॉट बाय 4 पाय 2m डिवायडेड बाय आर क्यूब होणार. बरोबर आहे ना. आर क्यूब कसा आला बघा. आता एल जर निग्लेक्ट केला म्हणजे एल स्क्वेअर याच्यातला काढून टाकला तर आर स्क्वेअर रेस टू 2 होणार ना, म्हणजे डिनॉमिनेटरला आर रेस टू 4 होणार. डिनॉमिनेटरला आर रेस टू 4 होणार म्हणजे आर डिवायडेड बाय आर रेस टू 4 म्हणजे आर क्यूब राहणार. म्हणजे शॉर्ट डायपोल साठी फॉर्म्युला काय येतो, म्यू नॉट बाय 4 पाय 2m बाय आर क्यूब. आणि जनरल केस साठी फॉर्म्युला काय येणार आहे, म्यू नॉट बाय 4 पाय 2mr डिवायडेड बाय आर स्क्वेअर मायनस L स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. याच्यामध्ये काय डाऊट असले विचारा. काहीच डाऊट नाही. त्याच्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द इक्वेटर काढूया जरा. Here there is a south pole, here there is a north pole, here there is a central point that is O. And P पॉइंट जो आहे आता कुठं आहे, बरोबर R डिस्टन्सला इक्वेटर वर आहे. आता हे तुम्हाला माहित आहे O to N डिस्टन्स किती असतं, L असतं, आणि O to S डिस्टन्स किती असतं, L असतं. आता बघा नॉर्थ पोल पासून P पॉइंटचं डिस्टन्स काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर येणार. साऊथ पोल पासून P पॉइंटचं डिस्टन्स देखील स्क्वेअर रूट ऑफ पायथागोरस थेरमनुसार R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर. आता कुठं काढालोय, सेकंड on equator of the dipole. मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द इक्वेटर ऑफ द डायपोल हे फाइंड आउट करायचं आहे. ओके. आता बघा मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल किती येणार, म्यू नॉट बाय 4 पाय पोल स्ट्रेंथ इज m डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. नॉर्थ पोल पासून P पॉइंटचा डिस्टन्स एवढा आहे ना, त्याचा स्क्वेअर होणार म्हणजे R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर होणार आहे. तसंच मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू साऊथ पोल काय येणार इथं, आता म्यू नॉट बाय 4 पाय m डिवायडेड बाय
आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे, कारण साऊथ पोल पासून पण डिस्टन्स तेवढंच आहे. ठीक आहे. आता बघा, नॉर्थ पोल मुळे क्रिएट होणारं मॅग्नेटिक इंडक्शन अवे फ्रॉम द नॉर्थ पोल असणार आहे. अवे फ्रॉम नॉर्थ पोल म्हणजे असं असणार. साऊथ पोल मुळे क्रिएट होणारं मॅग्नेटिक इंडक्शन टुवर्ड साऊथ पोल असणार, म्हणजे असं असणार आहे. ठीक आहे. आता सपोज हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल पण थीटाच येणार, कारण हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे. आणि हा एक्सटेरियर अँगल झाला ना. एक्सटेरियर अँगल म्हणजे काय असतं, हा अँगल प्लस हा अँगल म्हणजे 2 थीटा. आता आपल्याला एक वेक्टर मध्ये फॉर्म्युला आहे बघा, दोन वेक्टर पी आणि पी असतील, दोन्ही वेक्टरच्या मॅग्निट्यूड काय आहेत, पी आणि पी आहेत, आणि त्यांच्यामध्ये अँगल थीटा असेल, तर रिझल्टंटचा फॉर्म्युला काय असतो, 2p cos थीटा बाय 2. हा वेक्टर मध्ये आपण कन्सेप्ट स्टडी केलेले आहे. काय सांगितलं, दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूड इक्वल असतील. आता बघा, बीएन आणि बीएस हे दोन्ही वेक्टर आहेत, दोघांचे मॅग्निट्यूड तेवढेच आहेत, बरोबर. आणि दोन वेक्टर्स जर सेम मॅग्निट्यूडचे असतील आणि अँगल थीटा असेल तर रिझल्टंटचा फॉर्म्युला तो स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा. त्याचं रिडक्शन केलं तर काय मिळणार आहे, 2p cos थीटा बाय 2 मिळणार. मग इथं तसा रिझल्टंट मॅग्नेटिक इंडक्शन काय येणार, 2 टाइम्स म्यू नॉट बाय 4 पाय m डिवायडेड बाय r स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. अँगल बिटवीन देम काय येणार आहे, 2 थीटा डिवायडेड बाय 2, म्हणजे इथं थीटा राहणार. ओके, सो b इज इक्वल टू म्यू नॉट बाय 4 पाय ॲज इट इज, 2 पुढे घेतो, 2m डिवायडेड बाय r स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. आणि इथं कॉस थीटाची व्हॅल्यू बघू शकतो आपण. कॉस थीटा म्हणजे काय येणार बघा, एल ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस स्क्वेअर रूट ऑफ r स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर येणार. म्हणजे टोटल मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द इक्वेटर येणार म्यू नॉट बाय 4 पाय 2ml. 2ml म्हणजे कॅपिटल एम ना, कारण m इंटू 2l म्हणजे कॅपिटल एम, डायपोल मोमेंट, डिवायडेड बाय r स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर रेस टू 3/2 येणार. कारण r स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर एक आहे आणि r स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर रेस टू हाफ आहे, म्हणजे r स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर रेस टू काय येणार, 1 प्लस हाफ म्हणजे 3/2. सो दिस इज द मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द इक्वेटर. आणि याच्यामध्ये एल जर निग्लेजिबल असेल ऍज कम्पेअर टू आर, एल जर ऍज कम्पेअर टू आर खूप कमी असेल तर फॉर्म्युला काय येणार, मग फायनल फॉर्म्युला मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द इक्वेटर इज म्यू नॉट बाय 4 पाय m बाय r क्यूब येणार. कारण एल जर निग्लेक्ट केलं तर r स्क्वेअर रेस टू 3/2 येणार. r स्क्वेअर रेस टू 3/2 म्हणजे r क्यूब राहणार. म्हणजे बघा, ऍक्सिस वरचा फॉर्म्युला आणि इक्वेटर वरचा फॉर्म्युला हे दोन्ही फॉर्म्युले पाठ पाहिजे तुम्हाला. फॉर्म्युले पुन्हा एकदा लिहितोय इथे मी, परंतु त्याच्या अगोदर मला सांगा, या डायग्राम मध्ये आणि या डेरिव्हेशन मध्ये कुणाला काय डाऊट आहे का? जरा बघून घ्या डायग्राम व्यवस्थित. सो फॉर्म्युले बघा, फॉर्म्युले पुन्हा एकदा लिहितोय. मॅग्नेटिक इंडक्शन चे फॉर्म्युले आता जे आपण काय काय स्टडी केलेले आहे. पहिला फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला बघितला मॅग्नेटिक इंडक्शनचा, तो काय आहे, फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ. दुसरा ड्यू टू सिंगल पोल, मोनोपोल. ओके, मोनोपोल मुळे तयार होणार किती असतं, म्यू नॉट बाय 4 पाय पोल स्ट्रेंथ डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर.
त्याच्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द ऍक्सिस ऑफ द डायपोल म्यू नॉट बाय 4 पाय 2mr डिवायडेड बाय r स्क्वेअर मायनस l स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, किंवा हाच फॉर्म्युला असा येतो म्यू नॉट बाय 4 पाय 2m बाय r क्यूब येतो. आणि मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द इक्वेटर चा फॉर्म्युला येतो म्यू नॉट बाय 4 पाय m डिवायडेड बाय r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर रेस टू 3/2 येतो. म्हणजेच म्यू नॉट बाय 4 पाय m बाय r क्यूब येतो. असे एवढे फॉर्म्युले मॅग्नेटिक इंडक्शनचे आतापर्यंत बघितलेले आपण आहेत. हे जरा फॉर्म्युले पाठ करा तुम्ही. पाठ तर हे फॉर्म्युले बघा. मॅग्नेटिक इंडक्शन इज नथिंग बट फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू मोनोपोल mu naught by 4 pi m by r square on the axis mu naught by 4 pi 2mr divided by r square minus l square bracket square or mu naught by 4 pi 2m by r cube